स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा आता वाजलेले सायंकाळचे 4 आणि सोनूला काहीतरी खायची इच्छा झाली. हो की नाही सोनू? हो. तर मग म्हणलं काय देऊ करून, मॅगी देऊ का काय देऊ का पास्ता करायचा. तर नाही म्हणे मामी आज ना मला पॉपकॉर्नच बनवून द्या म्हणे. तर चला मी आता त्यांच्यासाठी पॉपकॉर्न बनवते कारण सोनूला पॉपकॉर्न खूप आवडतात. तर बघू शकता तुम्ही. हे बघा आजीला त्यांना पण पॉपकॉर्न आवडते. त्यांना पण बनवते. पॉपकॉर्न आणलेले मंडीतून आलेले पॉपकॉर्न सॉरी पॉपकॉर्नची मक्का आणलेली. तर चला बनवू. मग पहिले तेल टाकून घेतलं मी. जेवढे आपल्याला करायचे तेवढे टाकायचे. पास्ता पण खूप आवडतो सोनूला. हळद टाकायची जेवढी जास्त हळद टाकली छान लागतो. आणि पॉपकॉर्ननुसार आपल्याला मीठ टाकायचं. कशाचे पॉपकॉर्न बनवला? मक्काचे पॉपकॉर्न. पॉपकॉर्न पण फुटते खाली. तर बघू शकता तुम्ही पॉपकॉर्न किती छान झालेले. चला तर आता आपण सगळ्यांना पॉपकॉर्न वगैरे देऊ. तर बघा पॉपकॉर्न झालेले बघू शकता तुम्ही. तर पहिले आपण आजीला नाईला देऊ. आजी आई सांगा बरं टेस्ट करून. चांगले झाले पण याला का पोट भरणार का? पण नाश्ता म्हणून काहीतरी चांगले. आजी कोण नाव सांग ना. ही आजी तुझ्या मम्मीची मावशी. ही आजी या आई ना तर ह्या माझ्या मम्मीच्या मावशी आहे आणि हे आहे ना तर माझ्या सासूबाईच्या मम्मी आहे. तर पाहुण्यानं काहीतरी नाश्ता केला आता 4 वाजले तर थोड्या वेळाने चहा होईल आपला. तर चला आता सोनूला सोनूच्या मम्मीला आईला त्यांना देऊ. तर बघा शिव पण उठलेली आहे. शिवला आणि आईला पॉपकॉर्नचा वास आला वाटतं. वासाने किचन मध्ये आले. काय ग पिल्लू? पॉपकॉर्न इकडे बघ इकडे बघ. पिलू मामा बघ पॉपकॉर्नच्या वासाने आली तू. पॉपकॉर्नच्या वासाने आली. पॉपकॉर्न आवडतं तुला? सांग बरं. तुम्हाला दोघीला जास्त पॉपकॉर्न आवडायला लागले. चला तर आता सोनूला आणि त्यांना देऊ आपण. तर बघा पहिले ताईला दिले. काल त्यांना थोडा राग आला होता माझा कारण मी बोलली होती मी बोलली होती की सोनूसाठी डोसे बनवले. तर त्या बोलते की नाही फक्त सोनूसाठीच बनवले डोसे, आमच्यासाठी थोडी बनवले. त्याच्यामुळे पहिला मान ताईला दिला. इकडे बघा आणि समू बघा काय करते. काय कर गाणं बोल म्हणा गाणं म्हणा बोला गाणं. आतेबाई का खाती पिलू बघ. आतेबाई काय खाती. आणि इकडे सोनू आणि बघा आम्हाला कोणत्या ताई भेटायला आलेलं आहे. सानू पॉपकॉर्न खाती सानू. तर यांचं यूट्यूब चॅनलचं नाव शीतल देठे हो ना. शीतल देठे 0127. तर तुम्ही पण त्यांचे व्हिडिओ पण खूप छान असतात आणि खास करून या सानूचे असतात. सानूला पॉपकॉर्न दिले नाही म्हणून रुसली ती. लो सानू. थँक्यू पण. हे सोनूसाठी. तुम्ही आम्ही पण घेते ना बाई. किती काळजी सोनूला मामीची. मग भातचा असं भेटलेला आहे लाखात एक. आणि इकडे समू खात नाही आहे ना समू. खातो तुम्ही. तर तुम्हाला बघा मी आज काय दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चालू केलं मी आता. हे इकडचे बोट खोलला का बघ. इथं येतं हे दिसतं ना. नाही आता नाही खोलले काय चालू करून दिलं.
याची कोर्स मी दाखवते ना. नाही नाही तर तुम्ही असे घ्या. तर मग मी त्यांना बोलते बाबा मी आज दाखवते ताईला माझे डोळ्याचे फोटो. तर बघा चालेल नाही केलं तर तर बघा आज मी ताईला माझ्या डोळ्या जेवणाचे फोटो दाखवते. कारण की त्याला येऊन 15-20 दिवस झाले अल्बम. तो माझ्या माहेरहूनच आलेला त्यामुळं नंतर आलेला आहे त्यामुळे मी त्यांना दाखवते. तर चला तुम्ही पण बघा तिच्या डोळ्या जेवणाचे फोटो. आई असं जवळ जवळ मी तर आता काय मिळत तुझी आता फक्त तुझा फोटो दाखवले ना आपण नाही दाखव आणि बोलणं चालू ठेवून. तर बघा किती छान डेकोरेशन केलं होतं. आणि हा माझा भाऊ आणि भाऊजाई. पहिले भावजाई म्हणायचं ना ताई. नाही बाई आधी भाऊ आहे. आपण भावाच्या पहिले भावजाईचं नाव लावायचं कधीतरी नाव. नाही बाई आधी भाऊच नंतर भाऊजाई. आधी भाऊ होता म्हणून भाऊजाई आली. बरं बरं. आणि ह्या कोण आहे? ती माझी लहानी चुलती. तर या तिच्या काकू आहे लाण्या. आमच्या निकिताला किती काकू आहे ग सगळ्या? 7 जणी. सख्या आणि चुलत धरून 7 जणी म्हणजे काकू आहे. म्हणजे काकू चुलत्या मोठ्या छोट्या असेल तर सगळ्या 7 जणी म्हणजे. आणि त्याच्यामध्ये त्यांचे लेकरं वगैरे बाकीचे. आणि पहिलीच निकिता आहे की तिचं लग्न झालं. बाकी सगळे राहिलेले म्हणजे सगळा लाड निकिताचाच आहे तिकडं. तुम्हाला दिसत असेल फोटो मधून तसा. तर हा माझा मेकअप माझ्या पार्लरवाल्या काकूनी केला होता. तर हे बघा ही जी माझी ना ही पार्लरवाली काकू आहे. त्याच्यामध्ये एक काकू पार्लरवाली बी बाई. टेन्शन नाही. हो ना बघा ना. ही तिची बहीण आहे. हा माझी लहानी बहिणी. ह्या काकू आहे माझ्या. ही माझी मोठी मामी. ही माझी मम्मी आहे. ही निकिताची आई आहे बघा. एक मिनिट. तर हे निकिताचे आई वडील आहे. ती चमकू चालू केलं तर घ्यायचं पहिल्यापासून मग. तितकं बस ना डरपायला तर असं होतं बघा निकिताचं डेकोरेशन डोळ्या जेवणाचं. आणि हे बघा माझा भाऊ भाऊजाई आणि तिची काकू हे ना ग लाणी काकू. लाणी काकू. हा म्हणजे छोटाच केला होता घरच्या घरीच. माझ्या काकू ते काका म्हणजे तिला सगळ्या मिळून 7 काकू आहे. आणि असा तिचा मेकअपचा लुक. असा तिचा मेकअप होता बघा. तर हा माझा मेकअप माझ्या काकूनीच केला होता. ही जे खाली हा जो खाली फोटो दिसतोय ना तुम्हाला तर ही माझी पार्लरवाली काकू आहे. त्यांना खूप छान मेकअप येतो. आणि ही बघा निकिताची बहीण आहे लाणी. ह्या पण काकूच आहे तिच्या. ही माझी मोठी मामी. ही तिची मामी म्हणजे माझी मावस जाऊबाई पण लागतात. त्या डबल नाते आमचे सगळे. ही माझी मम्मी. ही निकिताची आई. हे निकिताचे आई वडील आणि निकिता गणेश. हे निकिताचे भाऊ भाऊजाई आहे मावस. आणि त्यांची छान गोंडस मुलगी बघा सिया. ती पण तिने मावशी झाली होती. लावलेले. पण ती एका नात्याने वहिनी पण लागती. हा ही माझ्या मोठ्या मामाची मुलगी आहे. हा म्हणजे मामाची मुलगी पण लागती आणि भावाची बायको पण लागती. हा. एका नात्याने भाऊजाई एका नात्याने बहीण. आणि तिची काका काकू. माझी मावशी आणि काका. जे आता तुम्हाला तिचे भाऊ आणि भाऊजाई मी दाखवले तर त्यांची आई वडील. हा त्यांची माझ्या मम्मीची बहीण. मोठी बहीण.
तर ही तिची बहीण आहे बघा, चुलत. आणि हे कोण? माझे काका काकू, मोठे काका काकू आहे. हे मोठे काका काकू आहे तिचे. त्यांनी मला साडी दिली होती, खूप छान साडी दिली होती मला. आणि मम्मी मला त्याचा ब्लाऊज पण शिवून दिलेला आहे. आणि ह्या ज्या दोन दिसत आहे ना, तर ह्या म्हणजे आता पिल्लूच्या मावश्या आहे, माझ्या छोट्या छोट्या बहिणी. हा निकिताच मोठी त्यांच्यामध्ये, म्हणजे एक भाऊ पण आहे ना मोठा, एक भाऊ आहे. आणि नंतर निकिताच. मोठा यांचा मुलगा आहे मोठा पहिले, आणि नंतर मी आहे. पण माझंच लग्न झालेलं आहे पहिले. त्याच्यामुळे बाकी सगळे छोटे छोटेच आहे. तर बघा, हा माझा मोठा भाऊ आहे, मोठ्या काकाचा मुलगा. हा माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. इकडे बघा, सोनूच्या मम्मीचे भाऊ. खूपच खुशी झाली त्यांना, बाबा होणार होते तर. चेहऱ्यावर दिसतीस आहे की नाही? तर कमेंट करून सांगा फोटो कसे वाटले तुम्हाला. हा माझा भाऊ, हा माझ्या पाठचा आहे. हा आईचा भाऊ, निकिताच्या पाठचा भाऊ, आणि याच्या पाठची बहीण आहे, हा छोटी. हा मधला आहे. हे मामा मामा आहे माझे मोठे मामा. खूप सारे फोटो काढलेले, तर तुम्ही बघू शकता. असे दाखवते मी तुम्हाला आता. हो बघा, हे लहाने काका काकू, हे बघा एवढे माझे भाऊ आहे. बघा किती भाऊ आहे. खूपच मोठा परिवार आहे आमचा. हा मोठ्या मामाचा मुलगा आहे, आणि हा माझा लहान मामा आहे. आणि त्यावेळेस माझ्या लहान मामी पण प्रेग्नेंट होत्या, तर त्यांना पण 8वा महिना होता. एकाच टायमाला आम्ही 4 जणी प्रेग्नेंट होतो, आणि फरक काहीच नव्हता आमच्यामध्ये. जास्तीत जास्त महिन्याचा, 15 दिवसाचा. माझ्या बहिणी तर माझ्यात 5 दिवसाचा फरक आहे बघा. हा माझा मावस भाऊ आहे. याला एवढी खुशी झाली होती, तो मामा होणार होता. तर बघा त्याच्यात चेहऱ्यावरच दिसतंय. हे माझ्या आजी आहे, मोठ्या आजी. हे बघा, माझे आजी आजोबा आहे. हा मोठ्या मामाचा लहान मुलगा. तर हे बघा, निकिता आणि गणेश. तू काय उचललं होतं निकिता? मी का वाटीमधलं उघडलेलं तर पेढा दिसतोय ना. अहो काय झालं होतं, एक मिस्टेक झाली होती. माझे 2 भाऊ ना बाजारात गेले ते, आणि त्यांना जिलेबी सांगितली होती, पण त्यांची जिलेबी त्या दुकानावरच विसरून राहिली. बाई ग. मग तेव्हा काय माझ्या काकूनी काय आयडिया केली, 2 वाटीत 2 पेढे ठेवले ते. पण ही जे चिठ्ठ्या दिसतंय ना तुम्हाला, त्या एकाच्यात मुलीचं नाव लिहिलं होतं आणि एकाच्यात मुलगा म्हणून लिहिलं होतं. तर मी मुलीचीच चिठ्ठी उचलली होती ना बरोबर. ही मुलीचीच चिठ्ठी उचलली होती मी, आणि तोच पेढा काढला होता. मग तोच मला खाऊ घातला होता. हे बघा. तर हे बघा, गणेशचे आणि तर हे बघा, निकिता आणि गणेशचे फोटोशूटचे फोटो. आज जास्त थंडी सांगितलेली बरं. तर हा केक माझ्या मोठ्या भावाने आणला होता. खूप छान केक होता, बेबी शॉवरचा. येतं व्यवस्थित कर, लेट नको कर. पाजू आत्या पेटिक बघू, पेटिका बघू. काय कर, शूटिंग वरून व्हायचं टाकतं. हां, तर केक खाऊ घातला होता मला. आणि इकडे बघा, ही फोटोग्राफरने सांगितली ती पोज.
कसा आला फोटो कमेंटमध्ये सांगा. हे बघा. तर बघा कोणता फोटो आवडला कमेंट करून सांगा. ही आमची फेवरेट पोज आहे. ही त्यांच्या म्हणजे कंटिन्यू असती कधी फोटो काढले. ही त्यांची स्वतःची बरं, कॉपी नाही. मी कॉपीराईट नाही करत. तर बघा इथे काय कॉमेंट झाली ती सांगू का तुम्हाला. फोटोग्राफर म्हणे ताई तुम्ही ना डोळे लावा म्हणे. तर बघा इथे काय कॉमेंट झाली ती फोटोग्राफर म्हणे ना तुम्ही अशी पोज द्या म्हणे. त्यांनी दाखवली त्यामुळे फोटोमध्ये. तर इथे हे काय म्हणते माहिती आहे का, जाशील म्हणे झोपून. त्यांना मला फक्त फोटो काढायचा म्हणलं, झोपायचं नाही म्हणलं. इकडे बघा हा माझा भाऊ आहे आणि माझ्या मोठ्या भावाची मुलगी. हे दोघं बहीण भाऊ आहे. मामाची मुलं आहे. ती माझी बहीण आहे आणि हिची मुलगी आहे. तर बघा तर बघा असे सुंदर सुंदर फोटो काढलेले निकितानी डोळे जेवणाला. मला तर खूप आवडले बाई, मस्त काढले. तर तुम्ही म्हणसाल आता पूर्ण अल्बम दाखवतीये तर तुझी सासू नाही सासरा नाही. हे बघा हे माझे स्पेशल फोटो आहे, खूप छान आले होते. बाई म्हणणारच झाले ते. हा मला जास्त फोटो आवडतो. हा खूप छान आला होता. हा कॅन्डिड निघाला होता. हा म्हणजे बाय चान्स हा फुटला होता त्याच्यामुळे. पण छान निघून गेला. छान निघून गेला. तर बघा आता तुम्ही म्हणसाल तुझी पूर्ण फॅमिली दाखवली पण तुझे सासू सासरे नणंद तर कोणीच नाही दाखवलं. तर ताईने हा माझ्या मायराला केला होता छोटासा कार्यक्रम, त्याच्यामुळे मी कोणाला बोलवलं नव्हतं. आणि आमचं पण जाणं शक्य झालं नव्हतं. तिचा आला होता आम्हाला फोन, पण आम्ही दोघी प्रेग्नेंट असल्यामुळं काही आम्ही गेलो नाही. तर त्याच्याबद्दल तिची सॉरी. आणि घरातल्या घरात कार्यक्रम केला होता. माझी तुम्हाला मागं म्हणजे आजीची मायाजी त्या वारलेल्या होत्या. तर जास्त मोठा कार्यक्रम आम्हाला करायचा नव्हता. पण परत अशी वेळ येत नाही, त्याच्यामुळं मग घरातल्या घरात तिच्या आईने हा कार्यक्रम करून घेतला होता. तर तिचा तुम्हाला फोटोशूट कसा वाटला तर कमेंटमध्ये तर बघा आज आजीनी सोनूच्या मम्मीला एक ताट झाकण विणून दिलं. बघा खूप छान विणून दिलं सोनूच्या मम्मीला ताट झाकण. आणि समूला टोपी पण विणून दिली शिवसारखी. आजी खूप छान विणकाम करते बघा. तर बघा आजीनी मला टोपी विणून दिली ती शिवला. तर आम्ही समूला पण एक शिवली. आणि इकडे बघा आजीनी मला ताट झाकण विणून दिलं होतं ना, ताईनी भांडून आजीकडून विणून घेतलंय बघा. म्हणे तिला कसं विणून दिलं तसं मला पण दे म्हणे एक विणून. आणि त्याच्यासोबत माहिती का काय बनवून घेतलं, पर्स छोटी. आता हां त्यांचा फोन विसरतो म्हणून. पण आता हा आजी काय म्हणे तिला जर नाही आवडली ना तर तूच ठेवून घे. आता त्यांना एकदा विचारते, नसेल आवडलीच मलाच ठेवून घेते. मला तर खूप आवडली पर्स आणि आजीने बनवली. आणि आजीने एकच बनवली, 2 तरी बनवायच्या. लागले भांडणं. आता काय करणार आहे. भावजा सेवा देवाच राहतो ना. मग आता भावजाला तरी देणंच आहे ना करून सरी. मग आता ही मीच ठेवणार आहे आणि ताईला तुम्ही दुसरी विणून द्या. दुसरी करून दे ना तुला. हां चालेल. तर या चहा घ्यायला.
आहे मोठे आहे ना. घे दर्शन. नाही 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 नाही, घे 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 निकिता घे. नाही मोठा नाही असं नाही. हा बघा इकडे दोघी. वाटलं असं साईडला साईडला ऑप्शन. ठीक आहे, सेव्ह करून घेता तुम्ही, बघून घ्या, सेव्ह करून घ्या.